ते देखील मॅच बघण्यासाठी आलाय, त्याला जागा मिळत नाहीये अखिलेशची बॅटिंग बघण्यासाठी. गोलूचा खूप मोठा फॅन आहे तो. तिथे मात्र ड्राईव्ह केलाय. ओहो, वंडरफुल, जबरदस्त रवी. चांगला मात्र बॉल तिकडे थांबवलाय. एक चांगला ड्राईव्ह केलेला वैभवने देखील. खोलव्या टप्प्याचा बॉल तिकडे मात्र टॅप केला जातोय. फुल टॉस बॉल तिकडे मात्र लालू आहे, फेकी केलाय आरिफ यांनी. फिल्डिंग खूप महत्वाचा फॅक्टर आहे. फिल्डिंग जर तुमची मजबूत असेल ना तर मग एखादा बॅटर खूप बराच चिंतेत राहतो. तिथे पुन्हा एक चांगला बॉल, चांगला टप्पा. क्या बात आहे राजू, जबरदस्त. खोलव्या टप्प्याचा बॉल आणि तिकडे मात्र उसळी घेतोय. एका ओव्हरचा खेळ पुन्हा समाप्त झालाय. 4 रनाची ओव्हर खर्च केली आहे राजूने पुन्हा एकदा. पॉवर प्लेच्या जबाबदारीच्या ओव्हरला मात्र कुठेतरी हात घातला आणि केवळ हात नव्हे तर पूर्णतः त्या हातामध्ये त्याने त्याच्या गोलंदाजीच्या शैलीवरती एक चांगल्या गोलंदाजीचं कौशल्य दाखवत आपल्या संघासाठी गोलंदाजी करत धावांचं कंट्रोल मात्र त्याच्या हातामधून पाहायला मिळालं. 2 मिनिटांमध्ये पॉवर प्लेची पहिली ओव्हर मात्र मार्गी लावली. 2 मिनिटांमध्ये मॅगी पण लवकर बनत नसेल, त्या अगोदरच त्याची ओव्हर समाप्त झाली. विजय येतोय नवीन ओव्हर घेऊन. चला चला चला, स्पीडअप करा थोडं. तदनंतर इनिंग मध्ये पुढील मॅचचा टॉस केला जाणार आहे. दोन्ही संघांचे कॅप्टन उपस्थित राहायचे. यावेळेला पहिलाच बॉल वाईड. आई गावदेवी संघाला धावसंख्या तर बनवावी लागेल. इथे मात्र पुन्हा एकदा वाईट बॉल. NCA बॉईज आणि USG दोन संघांच्या कॅप्टनने इनिंग मध्ये टॉस साठी क्रीडांगणामध्ये उपस्थित राहायचे. खोलव्या टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केलाय, तिकडे मात्र डॉट बॉल होतोय. आणि ह्या वेळेला एक चांगला सेफ ड्राईव्ह वैभव. अगदी बेडॉनच्या डोक्यावरनं बॉल मात्र फ्लाइंग केला आणि बाउंड्रीच्या पडद्याला जाऊन मात्र तिकडे स्पर्श झाला. 4 रन मिळालेत. 2 बॉल 10 रन. पुन्हा एक चांगला ड्राईव्ह केला लॉंग ऑफला. तिकडे प्लेयर आहेत साईराज आहेत. सिंगल होतोय कंप्लीट. पुन्हा हो, जबरदस्त, क्या बात आहे. पुन्हा एकदा आरिफ त्या बॉलवरती बॅकअपच्या स्वरूपामध्ये आला. तिकडे बॉल जातो की काय अशी परिस्थिती होती, पण बॉल मात्र थांबवलाय. चान्स बनलाय, फेकी केलाय आणि रन आउट झालेत. पहिला सलामीचा विकेट मात्र बऱ्याच कालावधीनंतर दुसऱ्या ओव्हरच्या पाचव्या बॉलवरती मात्र माघारी पाठवलाय. रन झाले तर 12. गोलू अखिलेश आउट झाला आणि तिकडे त्याचा चाहता काहीसा नाराज होतोय.
तुझं नाव सांग ना. हे नाव काय रे त्याचं? डबल बॅटरी. शेवटचा बॉल या ओव्हरचा आदर्श पांडे आलाय. म्हणजे अनेक लहान लहान खेळाडू आहेत ना या परिसरामध्ये, त्यांना मी काल देखील पाहिलं. आणि पुन्हा एकदा सेफ शॉट, सेफ ड्राईव्ह, पुन्हा 4 आहेत. वैभव आजच्या अंदाजामध्ये राजू अनुभवाच्या शैलीतून पाहायला मिळाला. तोच वैभव देखील अनेक वर्षांचा, कमी वयातील त्याच्याकडे देखील क्रिकेटचा अधिक अनुभव. 2 ओव्हर संपल्यात, 2 चौकार सोडलेत, 16 धावसंख्या येऊन पोचली आहे. आणि आदर्शच्या बॅटमधून नो चान्स, लाजवाब, करारा, जबरदस्त ड्राईव्ह केला, स्टेट ड्राईव्ह, 4 रन, चौकार. धावांची प्रगती वाढली, धावांना मात्र कुठेतरी अधिकता पाहायला मिळते. कारण पहिल्या ओव्हरला राजूने ज्या प्रकारे गोलंदाजी केली होती, तदनंतरच्या गोलंदाजावरती काही तसं पाहता प्रेशर नव्हतं, केवळ असलेल्या बॅटरचं सेट झालेलं प्रेशर होतं. पण तदनंतरच्या बॅटरने मात्र धुमाकूळ घातलाय. बॅकफुटला ड्राईव्ह केला, तिकडे चान्स मांडला, फेकी केली आणि वैभव रन आउट. विकेट माघारी जातोय. आफ्रिदी येत आहेत नवीन बॅट्समन. ट्वेंटी 21 रन झालेत. ओहो, चांगला बॉल नदीम यांचा. शेवटची ओव्हर पुन्हा राजूचा विचार असणार आहे, त्यामुळे या ओव्हरला जेवढ्या शक्य तेवढ्या धावा तुम्हाला बनवावे लागतील. पुन्हा ड्राईव्ह केला, तिकडे पुन्हा एकदा जबरदस्त फिल्डिंग. निशांत सिंगल रन. शेवटचे अजून 3 बॉल बाकी आहेत. यावेळेला नो बॉल. बॅकफुटला जाऊन प्लस करायचा होता पण मिस झालाय. आज पंच म्हणून या विभागातील अनेक पंच आपल्याला पाहायला मिळत आहेत. मुख्य पंच मेहुल आहेत, मिथिलेश देखील पंच म्हणून कामगिरी करतात. गौरव भोसले आहेत. अनेक जण मात्र या क्रीडा स्पर्धेला प्रत्येक त्यांच्या माध्यमातून कव्हर करतायत. गुणलेखनामध्ये आपण पाहिलं तर आयोजन समितीच्या माध्यमातून मुकेश, अजूनही उर्वरित काही बॉल या ओव्हरचे बाकी आहेत. 2 बॉल बाकी आहेत. 23 रन झालेत. हो, चांगला कट केलाय बॉल आणि आफ्रिदीला देखील माघारी पाठवलंय. वैभवचे ते 2 सेफ ड्राईव्ह मात्र प्रत्येकाला आठवत असतील. कशा प्रकारे अगदी फ्लाइंग स्ट्रोक पाहायला मिळाले 4 धावांसाठी. त्या ओव्हरचा विचार केला, सेकंड ओव्हरला 12 रन आले. पहिल्या ओव्हरला 5 रन होते, सेकंड ओव्हरला 12 आले. चालू मॅच आई गावदेवी आणि श्री गणेश सोनू दक्षित डावखुऱ्या शैलीचा दक्षेस. आणि इथे देखील एक चांगला डिलिव्हर केलाय बॉल, डॉट बॉल. 23 रन झालेत. शेवटची ओव्हर. राजू पुन्हा एकदा विचार होतोय. चला, UHG आणि NCA बॉईज कॅप्टन आहेत. UHG आपल्या कॅप्टन उपस्थित राहायचे नावेद.
UHGचे संघ कर्णधार नावेद आलेत. राजू पुन्हा एकदा शेवटची ओव्हर घेऊन कशा प्रकारे धावसंख्येची वाढलेली धावसंख्या कंट्रोल करतोय. पहिला बॉल ड्राईव्ह केलाय तिकडे मिडॉनला प्लेयर आहे तेजस होते. सिंगल होतोय कंप्लीट. पुढे येऊन खेळलेत. एक रन पुन्हा एकदा कंप्लीट होतोय. म्हणजे की जवळपास 30 धावा टार्गेट नेक्स्ट इनिंग आपल्याला पाहायला मिळेल. आणि जी मॅच फाईट असणार आहे बॅट्समन त्या संघाकडे देखील तेवढेच आहे. तर विजय जरी पहिल्या मॅचमध्ये तळपला नसली त्याची बॅट, तरी या मॅचमध्ये त्याची देखील बॅट कुठेतरी तळपताना पाहायला मिळू शकते. चांगला ड्राईव्ह केला तिकडे लॉंग ऑफला आणि आदर्शच्या बॅटमधून आलाय चौकार. 4 रन. जबरदस्त. $29. पुन्हा फुलटॉस बॉल तिथे मिडॉनला ड्राईव्ह केलाय. सिंगल होतोय कंप्लीट. शेवटचे उर्वरित 2 बॉल बाकी आहेत. 30 रन झालेत. शेवटचे 2 बॉल 2 रन म्हणजेच 33 हा टार्गेट असेल. 2 बॉल 2 सोनूला जोडावे लागतील. टॅप केलाय आणि डिक्लेअर 1 रन. लास्ट 1 बॉल. $31. 31 झालेत. शेवटचा बॉल. 1 रन कंप्लीट. सेकंडचा कॉल आणि बघता क्षणी सेकंडला मात्र रन आउट. रन झाले तर 32-33 टार्गेट आहे. चला टॉससाठी कॅप्टन UHG कॅप्टन आपण उपस्थित राहायचे. टॉस केला जातोय. प्लीज विनंती आहे. हॅलो. USG संघ नायक टॉससाठी यायचे. कॅप्टन NCA बॉईजचे कॅप्टन वैभव उपस्थित आहेत. UHGचे कॅप्टन आपण त्वरित यायचे. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. मोठा डावांचा पाठलाग करावा लागणार आहे. इथे मात्र बॅटिंग आणि बॅटिंग करावीच लागेल. सर श्री गणेश संघाला पुन्हा आणखी एका मॅचच्या विजयाचा श्री गणेशा करायचा असेल तर सलामीची जोडी मात्र दाखल झाली आहे. इथे मात्र थोडंसं
सलामीचं पॅनल तेच आहे, परंतु थोडंसं चेंज झालाय तो म्हणजे स्ट्राईक एंड आणि नॉन स्ट्राईक एंडमध्ये. स्ट्राईकला किरण, पहिलाच बॉल आणि एक पहिला बॉल कळवायचा आहे काय, एक सिंगल रन आहे. सिंगल, एक रन येतोय. आणि इथे मात्र किती धावा मिळणार आहेत एकंदरीत. आणि यावेळेला नो बॉल आहे काय, नाही हा तेच विचारलं. हा 4 रन मिळत आहेत. अगदी सेफ शॉट विजय यांचा पाहायला मिळाला. पुढे खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र डॉट बॉल आसिफ आहेत तिकडे. USG कॅप्टन टॉस साठी स्टेजवर यायचंय. तिथे मात्र जबरदस्त ड्राईव्ह केलाय, क्या बात आहे विजय. म्हणजे पहिल्या मॅचला त्याची बॅट तळपली नव्हती, परंतु इथे मात्र नक्कीच त्याला प्रयत्न करावे लागतील. एक बेधडक आक्रमक बॅटर आहे, त्याच्यामध्ये जी स्ट्रेंथ आहे त्या बॅटरमध्ये की मोठ्या धावांचं असलेलं आव्हान त्याच्यामध्ये पेलण्याची त्याच्याकडून ती क्षमता नेहमीच पाहायला मिळते. इथे चान्स बनला होता, मिस झालाय. म्हणजे तेवढे प्रॉपर तयार नव्हते आदर्श या बॉलसाठी. 9 रन झालेत 5 बॉल. बरंच बाहेर पिचिंग केलं आहे, वाईड. 10 रन मिळत आहेत. आणि हो हो जबरदस्त, क्या बात आहे लिओ. चांगला ड्राईव्ह केला होता, शेवटच्या क्षणाला येऊन बॉल थांबवलाय. 11 रन झालेत. चला टॉस केला जाणार आहे. USG आणि NCA बॉईज. एका बाजूला वैभव आहेत, एका बाजूला विवेक आहेत. 2 कॅप्टन उपस्थित झालेत. टॉस साठी टॉस कॉइन द्यायचंय. हॅलो, 1 ओव्हर समाप्ती झाली. 11 धावसंख्या. आदर्श येतोय. नवीन ओव्हर गोलंदाजी मार्क. आणि जायत अडगावला. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती आदर्शाने त्याचा कमालीचा बॉल मात्र त्याच्या शैलीमधून आपल्या सर्वांना दाखवला. आणि टॉस झालाय. USG संघाचा टॉस मात्र विजयी झालेत. लगेचच निर्णय कळवायचा आहे आपला. तदनंतर होणारी मॅच USG आणि NCA बॉईज. आणि तिथे मात्र थोडासा चुकीचा थ्रो दिला होता. चान्स होता रनआउटचा. आदर्श नाराज होतोय अखिलेश वरती.
अखिलेशवरती नाराजगी पाहायला मिळाली आणि त्याचा चाहता देखील अखिलेशवरती नाराजगी आणि त्या चाहत्याची देखील नाराजगी. तिकडे पुन्हा एक चान्स बांधलाय, रन आउट, माघारी पाठवलाय, आणखी एक विकेट. किरण देखील माघारी जातोय. पहिल्या ओव्हरला चांगली मॅच बनवली गेली पण तदनंतरच्या नवीन ओव्हरला आदर्शने मॅचला पुन्हा एकदा कलाटणी दिली आहे. तीन बॉलमध्ये 2 रनआउट मिळालेत आदर्श या गोलंदाजाच्या गोलंदाजीवर. आणि इथे मात्र नो बॉल. आदर्शाने मात्र यावरती पुन्हा एक नाराजगीचा सूर उगारला वैभववर. चान्स बनवलेला आदर्शाने, म्हणजे एखादा जो गोलंदाजाने कधी काही बॉल एक्स्ट्राचे कन्वर्ट करतो ना, ते जाणून बुजून त्या गोलंदाजीच्या माध्यमातून खर्च केले जातात. कारण एखाद्या बॅटरला विकेट स्वरूपात माघारी पाठवण्याची ती एक त्याची शैली असते. थोडासा त्याच्या शोल्डरला मात्र दुखापत होते. तीन बॉल 13 रन. यावेळेला एक चांगला बॉल पुन्हा एकदा. आणि इथे पुन्हा जायत अडकवला. क्या बात आहे आदर्श. अगदी बरेच विकेट मात्र आदर्शाने आपल्या जायामध्ये अडकवलेत. रवी देखील माघारी गेलाय. निशांत येतोय नवीन बॅटर. या ओव्हरचे अजून 2 बॉल बाकी आहेत. 2 बॉल ना का 1 बॉल? 1 बॉल बाकी आहे. शेवटचा बॉल आहे. निशांतात बॅट्समन येत आहेत. 13 रन झालेत. केवळ आत्तापर्यंतचे 2 रन खर्च केलेत. आणि आणखी एक आदर्शाला यश मिळतंय. 2 धावांचं हे षटक मात्र हाताला गेलंय आदर्शाने. हाताला दुखापत होत असताना देखील त्याच्या मनातील असलेला मनसुबा, आत्मविश्वास मात्र आपल्या संघासाठी त्याने पणाला लावला. 2 ओव्हर आणि रन झालेत 13. यूएची डिसिजन काय आहे? यूएची डिसिजन कळवायचंय. यूएची संघाने बॅटिंग घेतली आहे. एनसी बॉईज आपण लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. वैभव येतोय गोलंदाज. वैभवने बॅटिंग तर धुवाधार केली आहे. गोलंदाजी मात्र कशा प्रकारे करतोय. मॅच आहे 12 बॉल आणि 20 धावांची मॅच आहे. काही आणखी या ओव्हरला जर रन बनवता आले असते ना तर मॅच थोडी इझी होती. 1 रन जरी सिंगल बनवले असते तरी मॅच 12 बॉल 15-14 अशा स्वरूपात आली असती.
तिथे मात्र कव्हर्सला ड्राईव्ह केलाय, कॅच बांधलाय काय आणि येस विकेट मिळतोय. अखिलेश जबरदस्त कॅच. मयंक मात्र त्याच्यावरती फिदा झालाय पुन्हा एकदा. नदीम आलाय नवीन बॅट्समन. संघ मात्र आता कुठेतरी श्री गणेश संघ अगदीच कमकुवत झालाय, कारण बॅट्समन बरेच माघारी पाठवले. टॅप केले तिकडे बॉल मात्र आणि किती रन मिळत आहेत. बाउंड्री 4 रन. मॅच आहे पण विकेटवरती उभं राहणं, रन बनवणं ही सध्याची गरज आहे. 10 बॉल आणि 16 रनाची गरज आहे. 10 बॉल आणि 16. मॅच अजूनही बाकी आहे पण शेवटची ओव्हर पुन्हा ती घातक. नो डाऊट आदर्श हाच गोलंदाज पुनर्विचार होणार आहे, त्यामुळे ती घातक ओव्हर पुन्हा एकदा त्या खेळाडूंच्या पदरी असेल. इथे मात्र व्हाईट बॉल. आणि ह्या वेळेला चान्स बांधला. नदीम देखील माघारी. विकेट. सोहेल नवीन बॅट्समन सोहेल येत आहेत. 3 चौकार मारले तर त्याच्यासाठी वैयक्तिक पारितोषिक आहे. 3-3 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. अर्थातच या चालू लॉट मध्ये 2 मॅचचा विजय कोणत्या संघाच्या नावावरती होतोय. आणखी एक विकेट, आणखी एक विकेट. 3 चौकार थोडंसं कठीण आता होते पण 3 विकेट नक्कीच येऊ शकतात. 2 विकेट मिळाले तर वैभवला. आणखी एखादा विकेट मिळतोय काय. तेजस नवीन तेजसचं बॅट्समन आलेत. तिकडे मात्र टॅप केलाय. अखिलेश येत आहे, फेकी केली आहे. रन कंप्लीट होतोय. सेकंडचा कॉल पण माघारी यावं लागलंय. 1च रन. शेवटचा बॉल अजून बाकी आहे. 1 बॉल वैभव या गोलंदाजाचा. क्या बात आहे. काय ड्राईव्ह केलाय साईराजने. पुन्हा एकदा चौकार. 4 रन. मॅच किती आली आहे. 6 बॉल 10. कधी इकडे कधी तिकडे मॅच सध्या अशीच परिस्थिती आहे. शेवटची ओव्हर कोणता गोलंदाज. विनूचा मात्र विचार होतोय. आदर्श मात्र कुठेतरी स्वतः थांबलाय आणि विनू यंग टॅलेंटेड गोलंदाज, ज्या गोलंदाजाने देखील आज मॅन ऑफ द मॅच त्याच्या गोलंदाजी शैलीवरती मिळवलाय, तो देखील या मॅचकडे गोलंदाजीच्या माध्यमातून पुन्हा एकदा शेवटच्या ओव्हरसाठी निवडला जातोय. 6 बॉल 10 रन झालेत. 23. सहा बॉल आणि 10. चला मॅच लवकर चालू करा. आई गावदेवी स्पीडअप करा. बॅकफुटला जाऊन पंच केलाय. तिकडे आसिफ होते. सिंगल कंप्लीट झालंय. अजूनही 5 बॉल 9 कंपल्सरी चेस करायचंय. 5 बॉल 9. पाच बॉल 9 धावांची गरज आहे. चालू सामना श्री गणेश आणि
आई गावदेवी कोणता संघ मात्र 2 मॅचचा विजय आपल्या नावावरती कोरणारे. इथे एक्स्ट्रा वाईड बॉल 5 बॉल आणि 8 एक चौकाराची मॅच आली आहे. आणि अगदीच सगळ्यांच्या नजरा मात्र त्या बॉलवर शेवटच्या क्षणापर्यंत होता. थोडासा का प्रेक्षकांना देखील मनात ती उत्सुकता होती, थोडासा का आणखी थोडा खाली बॉल असता मॅच त्यांना देखील इंटरेस्टिंग पाहायची होती. पण बॉक्सआउट झालाय. एखाद दुसरा इंच मात्र राहिला. पडदा सोडायचा इकडे. बाउंड्रीचा कोण पडदा जोर दिलाय बघितलं. एका इंचाचा फरक राहिला. राजू आलाय. शेवटचा विकेट आहे. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न आणि संघ मात्र ऑल आउट झालाय. 2 मॅच मात्र नावावरती कोरले आहेत आई गावदेवी संघाने आणि अभिनंदन. आणि मॅन ऑफ द मॅच मिळतोय आदर्श पांडे यायचे. हॅलो, लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. NCA वॉइस. दोन्ही संघाला इथे सूचित केलं होतं की 15 मिनिटाचं इनिंग असणार आहे. 15 मिनिटामध्ये आपल्याला इनिंग संपवायची आहे. पंच लगेच मॅचला सुरुवात करा. सोपान कोरडे कृपया मॅचला लगेच सुरुवात करा.